शेतकरी मित्रांनो, सुरुवातीला बातमी आहे पावसासंदर्भातील। पुण्यात ढगफुटी पाऊस, महाराष्ट्रात अतिमुसळधार पाऊस, पुढील 48 तास धोक्याचे। मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। पुण्यामध्ये पावसाने धुमाकूळ घातलेला आहे। शहरात ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे। महाराष्ट्रात पुढील 48 तासात हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। मान्सूनने महाराष्ट्रात आगमन झालेलं आहे। मान्सूनच्या वाटचालीसाठी अनुकूल वातावरण असून पुढील 2 ते 3 दिवसात मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल असा अंदाज IMDकडून वर्तवण्यात आला आहे। पुण्यात पावसाने धुमाकूळ घातलेला आहे। शहरात ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे। अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झालेले आहे। नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली। आजही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। दरम्यान हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज मुंबईमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। हा मान्सूनपूर्व पाऊस असेल तर पुढील 1 ते 2 दिवसात मुंबईत धडकणार असून त्यानंतर मान्सूनच्या सरी कोसळतील। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 4 दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे। मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। दुसरीकडे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तर हवामान विभागाकडून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। या काळात नुसता पाऊसच पडणार नसून महाराष्ट्रात वादळाचा इशारा देखील हवामान विभागाकडून देण्यात आला आहे।